मित्रांनो, फॉर्च्युनर काय घेऊन बसलाय? अहो, ही गाडी लँड क्रुझरपेक्षा मोठी आहे. ही आहे MG मॅजेस्टर, जी लक्झरी आणि ऑफ रोडिंग दोन्हीचं कॉम्बिनेशन असणार आहे. ही गाडी आज आपण चालवणार आहोत, ऑफ रोड करणार आहोत आणि ही गाडीमध्ये काय काय फीचर्स आपल्याला पाहायला मिळतात याच्याबद्दल बोलणं करणार आहोत. प्राईस अजून आलेली नाही आहे बाय द वे. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरुवात करूया आणि या सगळ्यात मोठ्या गाडीबद्दल आज आपण डिस्कशन करूया. इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब थ्रेड सर्व ठिकाणी आपल्याला फॉलो करायला विसरू नका, कारण आपणच देतो योग्य ती माहिती. 5046 mm लांबी, 2016 mm रुंदी ही फक्त गाडी नाही, चालता फिरता किल्ला आहे मित्रांनो. 2950 mm चा व्हील बेस, म्हणजे आतमध्ये सोफ्यासारखी जागा तुम्हाला नक्की पाहायला मिळते. 1780 mm ची उंची, त्यामुळे सेगमेंटमधील MG मॅजेस्टर ही गाडी लांब, रुंद आणि उंच बनते. मोझॅक मॅट्रिक्स ग्रिल फक्त हवा आत घेत नाही, तर पाहणाऱ्यांचा श्वास रोखते. सोबत ड्रॅगन आय DRL आणि ट्राय बीम LED हेडलाईट सेटअप, जे रात्रीच्या काळोखातही दिवसासारखा उजेड पाडतात. मागच्या बाजूला असलेले कनेक्टेड LED टेल लॅम्प्स तुमच्या गाडीला एक वेगळी ओळख निर्माण करून देतात. रस्ता कोणताही असो, मॅजेस्टर मागे हटणारी गाडी नाही आहे. ॲडव्हान्स 4x4 सोबत रिअर डिफरन्शियल लॉक लागतं. जिथे चिखल असो किंवा वाळू, ही गाडी वाघासारखी बाहेर निघते. उतारावर भीती वाटते? अहो, हिल डिसेंट कंट्रोल आहे, हिल होल्ड कंट्रोल आहे. तुमची साथ कधीच सोडणार नाही. याच्यामध्ये एमक्रॉल सारखं फंक्शन मिळतं. 10 ऑफ रोडिंग मोड मिळतात आणि ऑफ रोडिंगच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सर्व गोष्टी मी एक्सप्लेनसुद्धा करणार आहे. हे तंत्रज्ञान तुम्हाला प्रत्येक आव्हानाला मात करायला शिकवणार आहे. MG मॅजेस्टर ऑफ रोडिंगच्या दुनियामध्ये सगळ्यात जास्त फीचर देण्यावाली गाडी नक्कीच इथं बनते मित्रांनो. पॉवर टेलगेट आहे हो. तसेच 350 लिटरचं आपल्याला याच्यामध्ये बूट स्पेस पाहायला मिळतो. जर तुम्ही थर्ड रो यूज करणार नसाल, ओके, तर नियर अबाउट 1340 लिटरचा हा बूट स्पेस मित्रांनो आपल्या या MG मॅजेस्टरमध्ये पाहायला मिळतो. आतला माहोल एकदम 5 स्टार हॉटेलसारखाच आहे. स्मोक्ड इबोनी इंटेरियर आणि वरती गॅलेक्सी पॅनोरामिक सनरूफ, जे ड्रायव्हरसाठी जबरदस्त वाटतं. फॅमिलीसाठी एक वेगळाच अनुभव करून देतं मित्रांनो. मल्टीमोड मशात सीट्स दिलेल्या आहेत, ज्या 10 वे ॲडजस्टेबल ड्रायव्हरला आणि को ड्रायव्हरला 8 वे ॲडजस्टेबल व्हेंटिलेटेड सीट्स पाहायला मिळणार. मल्टीफंक्शनल स्टेअरिंग व्हील आहे, ज्याच्यामध्ये ॲडासचे कंट्रोल्स आणि क्रूज कंट्रोल पाहायला मिळतं. तसेच ऑफ रोडिंग मोडचे स्पेसिफिक बटन्स, 2 वायरलेस चार्जिंगचं ऑप्शन, 3 झोन ऑटोमॅटिक AC आणि 12.5 इंचाचा इन्फोटेनमेंट सिस्टीम गाडीच्या इंटिरियर अजून रुबाबदार बनवतात. तसेच अजून डिजिटल क्लस्टर आहे, तो 12.5 इंचाचा आहे. 12.3 इंचाचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर पाहायला मिळतो. कॉलम गिअर सिलेक्टर दिलेला आहे, जो तुम्हाला एक लक्झरी गाडी चालवण्याची एक वेगळा अनुभव देतो. तसेच याच्यामध्ये तुम्हाला मल्टीफंक्शनल लेदर रॅप स्टेअरिंग मिळतं, ज्याच्यामध्ये लेवल 2 ॲडास, इन्फोटेनमेंट सिस्टीम, इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि क्रूज कंट्रोल यूज करण्यासाठी बटन्स दिलेले आहेत. आणि हे जे बघताय तुम्ही इथे 12 JBLचे स्पीकर दिलेले आहेत. सगळे पॉवर विंडोज ऑटोमॅटिक पाहायला मिळतात. जे फिनिशिंग आहे, मटेरियल क्वालिटी आहे, ती मित्रांनो नेक्स्ट लेवल आहे. मित्रांनो, तुम्ही जर अशी गाडी बघताय जी सेकंड रोच्या सीट्स भारी आहेत, तर त्याच्यामध्ये फुल्ली रिक्लायनर कॅप्टन सीट्स पाहायला मिळतात, जिथे तुम्हाला थकवा अजिबात जाणवणार नाही आहे. या गाडीमध्ये मल्टीमोड मशा सीट्स को ड्रायव्हर आणि ड्रायव्हरसाठी दिलेले आहेत. एक गोष्ट सांगायची म्हणजे गाडी चालवली, सगळं काही चांगलं आहे गाडीमध्ये, पण थाय सपोर्ट खूप कमी आहे, जो मला वाटतो खूप मोठा निगेटिव्ह आहे. जर तुम्ही एक लक्झरी गाडी म्हणता, तर थाय सपोर्ट चांगला असणं गरजेचं आहे. मला वाटतं एक्स्ट्रा थाय सपोर्ट जर दिला गाडी लॉन्च करायच्या अगोदरच, तर इट्स वेल अँड गुड थिंग राहणार आहे. कारण जेव्हा या सेगमेंटची लोक गाडी घेतात, तेव्हा लोक कम्फर्टेबल गाडी बघतात. ओके, ज्याची हाईट 5'8", 5'10" वर आहे, त्याच्यासाठी या ज्या थाय सपोर्ट आहे तो कमी पडू शकतो, त्यामुळे अनकम्फर्टेबल वाटू शकतं. अहो, सेफ्टीबद्दल बोलायचं झालं तर या गाडीमध्ये ESP, ट्रॅक्शन कंट्रोल, रोल मुवमेंट इंटरव्हेन्शन, तसेच ऑल 4 डिस्क ब्रेक, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, ABS EBD आणि त्याचसोबत 6 एअरबॅग्स असे सेफ्टी फीचर मिळतात, ज्याच्यामुळं गाडी तर सेफ बनतेच मित्रांनो. आणि 5 स्टार नक्की मिळवणारच, एवढी ही भारी प्रोडक्ट आहे. अहो, 19 इंचाचे सुंदर दिसणारे डायमंड कट अलॉयज, 219 mm ग्राउंड क्लिअरन्स याच्यात पाहायला मिळतो. फीचर्स आहे, गाडी साईजला मोठी आहे, सेफ्टी आहे, ऑफ रोडिंग जबरदस्त करते अशी ही MG मॅजेस्टर. चला आता आपण गाडी रस्त्यावर कशी परफॉर्म करते चेक करूया. मित्रांनो, बोलूया इंजिन परफॉर्मन्सबद्दल. 2 लिटरचं 4 सिलेंडर ट्विन टर्बो डिझेल इंजिन,
जे 215.5 हॉर्स पॉवर आणि 478.5 NMचा टॉर्क जनरेट करतं. याच्यामध्ये 8 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर आहे मित्रांनो. रिअल व्हील ड्राईव्ह, 4 व्हील ड्राईव्ह, ओके, विथ ट्रिपल डिफरन्शियलचा ऑप्शन पाहायला मिळतो. ट्विन टर्बो असल्यामुळे तो लो एंड टॉर्क अतिशय उत्कृष्ट आहे. सुरुवातीला एवढ्या मोठ्या गाडीला थांबलेल्या स्थितीतून उचलताना थोडा लॅग जाणवतो, पण एकदा गाडीने वेग पकडला ही 8 स्पीड गिअर बॉक्स अतिशय स्मूथ गिअर शिफ्टिंग करतो. मिड रेंजमध्ये टॉर्कमुळे गाडीत जबरदस्त पंच मिळते. आता बोलूया सस्पेन्शनबद्दल. याच्यामध्ये फ्रंटला डबल विशबोन सस्पेन्शन आहे, रिअरला इंडिपेंडंट मल्टी लिंक सस्पेन्शन आहे. ही एक लेडर फ्रेम SUV आहे, त्याच्यामुळे सस्पेन्शन थोडं सॉफ्ट साईडला सेट केलं आहे. खराब रस्ते, खड्डे, गतिरोधक ही गाडी अतिशय सहजपणे पचवून घेते. केबिनमध्ये प्रवाशांना मोठे झटके जाणवत नाहीत, पण लॅडर फ्रेम आर्किटेक्टमुळे कमी वेगात असताना थोडं लो स्पीडला तुम्हाला बॉडी शेक जाणवते, जे या सेगमेंटच्या गाड्यांमध्ये सामान्य आहे. एवढा मोठा आकार असूनही इलेक्ट्रिक स्टिअरिंग व्हील सिटी ड्राईव्हसाठी खूप हलकी वाटते, ज्यामुळे ट्रॅफिकमध्ये 5 मीटरची गाडी चालवणे कठीण वाटत नाही. जसा वेग वाढतो तसं स्टेअरिंग योग्य प्रकारे जड होत जातं. गाडीची उंची 1876 mm आहे आणि सॉफ्ट सस्पेन्शनमुळे कॉर्नरवर किंवा तीक्ष्ण वळणावर बॉडी रोल स्पष्टपणे जाणवतो. ही एक क्रुझर आहे, कॉर्नर कारवर नाही आहे मित्रांनो, त्यामुळे घाट रस्त्यावर किंवा शार्प टर्न्सवर गाडीचा वेग कमी ठेवून चालवणे योग्य. हायवेवर MG मॅजेस्टरचा खरा रूप पाहायला मिळतो. 100-120चा स्पीड मित्रांनो आरामात क्रूज करते. ओव्हरटेकिंग करताना विचार करावा लागत नाही. पेडल शिफ्टरमुळे ड्रायव्हरला हवी तशी पॉवर लगेच मिळते. लॉंग डिस्टन्स टूरसाठी ही एक सर्वोत्तम गाडी आहे. गाडीचे वजन आणि 2950 mmचा मोठा व्हील बेस यामुळे हायवेवर हाय स्पीड स्टॅबिलिटी अत्यंत सॉलिड आहे. गाडी रस्त्याला चिकटून चालते. वारा किंवा मोठ्या गाड्या बाजूने गेल्यास अजिबात डगमगत नाही. NVH लेवल्स खूप छान मेंटेन केले आहेत. जवळपास 2.5 टन वजनाच्या या SUVला थांबण्यासाठी ब्रेक्सही चांगले देण्यात आलेले आहेत. सगळे चारही टायरला डिस्क आहेत मित्रांनो. इमर्जन्सी ब्रेकिंग दरम्यान गाडी सरळ रेषेत थांबते, मात्र वजनामुळे सुरुवातीला थोडे पिचिंग म्हणजे पुढच्या बाजूला ढकललं गेल्याचं जाणवतं, पण ब्रेकिंग मित्रांनो जबरदस्त आहे. याच्यामध्ये लेवल 2चं ॲडॅप्स आहे, जसं ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल, लेन कीप असिस्ट, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन डिपार्चर वॉर्निंग, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन असे भरपूर ॲडॅप्सचे फीचर्स आहेत, जे की मोर दॅन सफिशियंट आहेत. महत्त्वाचं पॉझिटिव्हबद्दल, रोड प्रेझेन्स जबरदस्त आहे. ऑफरोड क्षमता अमेझिंग आहे, सेगमेंटमध्ये सगळ्यात बेस्ट आहे. लक्झरी अँड फीचर लोडेड गाडी. आणि मित्रांनो महत्त्वाचं स्पेस पण जबरदस्त आहे. निगेटिव्ह बोलायचं झालं तर बॉडी रोल आहे, ओके. लो स्पीड लॅग डेफिनेटली जाणवतो. इनिशियली उचलताना तो तुम्हाला समजून येईल. मायलेज मित्रांनो थोडं कमी जाणवू शकतं. आणि ब्रँड व्हॅल्यू आणि रिसेल, टोयोटा फॉर्च्युनरच्या तुलनेत याची रिसेल व्हॅल्यू आणि ब्रँड व्हॅल्यू कितपत मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते हे खूप वाकण्याजोगं राहणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला अशी SUV हवी असेल जी फॉर्च्युनरच्या आकाराने मोठी असेल, तिच्यात फीचर्स भरपूर असतील, ऑफ रोडिंगची ताकद असेल, लांबच्या प्रवासासाठी मित्रांनो तुम्हाला सोफ्यासारखं सिटिंग कम्फर्ट हवा असेल तर MG मॅजेस्टर हा एक उत्तम पर्याय ठरेल. आता पाहायला पाहिजे की प्राइसिंग काय येते मित्रांनो. हा पूर्ण वॉक अराउंड ड्राईव्ह इम्प्रेशन तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे MG मॅजेस्टरबद्दल. पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे आम्हाला वाटते ते देखील तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. जेव्हा गाडी फ्लीटमध्ये येईल, वापरायला मिळेल, त्यावेळेस अजून या गाडीबद्दल माहिती आम्हाला समजणार आहे. पण एक खूप सुंदर असं प्रोडक्ट बनवलेलं आहे. कुठलंच प्रोडक्ट कंप्लीट नसतं, पण जेवढं काय दिलं आहे ते मला वाटतं व्यवस्थित देण्यात आलेलं आहे मित्रांनो. तर पूर्ण रिव्ह्यू होता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्की. इंस्टा, फेसबुक तिकडेही आवर्जून रील्स आणि शॉर्ट्स व्हिडिओ अवश्य चेक करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.